गौरवशाली परंपरा असणारी, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक, शेतकऱ्यांचा आत्मा असणारी बँक, शेतकऱ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी बँक म्हणून भूविकास बँकेची ख्याती आहे. एकेकाळी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनाचा गाडा भूविकास बँकेच्या मदतीशिवाय चालूच शकत नव्हता. जे समाधान शेतकऱ्यांच्या आयुष्यात फुललं गेलं किंबहुना फुलवलं गेलं, त्यामध्ये भूविकास बँकेचा अग्रक्रमानं उल्लेख करता येईल. शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये भूविकास बँकेचा मोठा वाटा आहे. प्रत्यक्ष शेतीसाठी कर्ज वाटप, मग विहीर असो, पाणीपुरवठा असो, डेअरी, पोल्ट्री, द्राक्ष बागायत, गुलाब लागवड, कोणत्याही कारणासाठी भूविकास बँकेनं मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना मदतीचा आणि आपुलकीचा हात दिला. बारामती तालुक्यातील सांगवी या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलेले भास्कर तावरेसाहेब खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या हितासाठी जगले. अविरतपणे 39 वर्ष शेतकऱ्यांची सेवा करायचं भाग्य तावरेसाहेबांना लाभलं. समाजापुढे स्वतःचा एक वेगळा आदर्श त्यांनी साकार केला. सहकार क्षेत्रात चळवळीच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिलं. कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांचं कर्जवसुली धोरण हे संपूर्ण राज्यामध्ये आदर्श मानलं जातं. सहकार क्षेत्रामध्ये सहकार चळवळ रुजावी, वाढावी, या चळवळीचा विकास व्हावा यासाठी त्यांनी भरीव योगदान दिलं. आपल्या कार्यालयातही त्यांनी आपले आदर्श असलेल्या छत्रपती शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या तसंच जिजाऊंच्या प्रतिमा लावल्या होत्या. शेतकऱ्यांना मार्गदर्शित ठरणाऱ्या अशा त्यांच्या काही पुस्तिकाही प्रकाशित झाल्या आहेत. ते लोक भेटले म्हणजे तुम्ही बेकायदेशीर पैसे कापता का? तक्रारी म्हणजे काय? तुम्ही शोकत नोटीस दिली, काय केले म्हणून? आरोपच नाही का? तुम्ही काय काय केलं म्हणजे तक्रार काय? कुणी कुणाची तक्रार करेल? मग हे बरोबर आहे का म्हणा? मग हे म्हणा आमचे महाराष्ट्र लेवलला मी काम करतो म्हणा. खाली